Hello and welcome students. So from the today's lecture we are starting with the new chapter, that is topic number 11, adsorption and colloids. So this is the first lecture of this topic. Actually in the old syllabus this topic adsorption and colloid is named with surface chemistry. Okay, जे काही old syllabus मध्ये याचं नाव होतं as a surface chemistry होतं, but in the new syllabus it is changed to adsorption and colloids. कन्सेप्ट त्याच आहेत, सिलेबस पण तोच आहे जो की ओल्ड मध्ये होता, फक्त टॉपिकचं नेम तेवढंच चेंज झालेलं आहे. तर या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत adsorption म्हणजे काय असतं, त्याच्याशी रिलेटेड टर्म्स, अफेक्टिंग फॅक्टर्स आणि colloids हा एक सेपरेट पार्ट आहे. So first of all we will see what is adsorption. Adsorption म्हणजे काय असतं. ओके, आतापर्यंत आपण ऍब्झॉर्प्शन अशी एक टर्म बघितलेली आहे. ओके, जे काही सगळ्यांनी ऐकलेलं आहे ते असतं ऍब्सॉर्प्शन. स्पेलिंग मध्ये फक्त एका लेटरचा फरक आहे. इथे आपण बघू शकतो AD, ऍडसॉर्प्शन साठी D आहे, ऍब्सॉर्प्शन असेल तर इथे B असतं. जनरली ऍब्सॉर्प्शन म्हणजे आपण बघतो, आपण स्पंज जर वॉटर मध्ये डीप केला किंवा इंक मध्ये डीप केला तर काय होतं, स्पंज जो असेल तो सगळं वॉटर ऍब्झॉर्ब करतो. सो ऍब्झॉर्प्शन ही कॉमन टर्म आपल्याला माहिती आहे. मग ऍडसॉर्प्शन काय असतं किंवा दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे हे आपण वन बाय वन स्टडी करूयात. सो फर्स्ट, कन्सिडर अ सरफेस ऑफ लिक्विड और सॉलिड. काय करायचं, एक सरफेस कन्सिडर करायचा आहे आपल्याला, आयदर लिक्विड किंवा सॉलिडचा, बिकॉज ऍडसॉर्प्शन कशी आहे तर सरफेसशी रिलेटेड असणारी टर्म आहे. The molecular forces at the surface of liquid are unbalanced. At the surface जे काही forces असतात, molecular forces, ते unbalanced असतात or in the unsaturation state. In solids, the ions or molecules at the surface of crystal do not have their forces satisfied by the close contact with other particles because unsaturation solid and liquid surfaces tends to attract gases or the dissolved substances with which they come in the close contact. So the substance accumulates on the surface of solid or liquid. म्हणजे ऍक्च्युअली काय होतं, सपोज एक बीकर आहे आपल्याकडे, ओके, किंवा कंटेनर आहे. वी हॅव वन कंटेनर अँड दॅट कंटेनर इज फिल्ड विथ दी वॉटर. म्हणजे कुठलंही लिक्विड घेऊ शकतो आपण. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूयात की दॅट कंटेनर इज फिल्ड विथ दी वॉटर मॉलिक्युल्स. तर त्यामध्ये आपण सरफेस टेन्शन, आतापर्यंत एक टर्म शिकलोय आपण फिजिक्समध्ये, सरफेस टेन्शन. त्यामध्ये काय होतं, जे काय मॉलिक्युल्स इनसाइड दी वॉटर असतात ते कसे असतात, त्यांचे जे काही फोर्सेस असतील त्यांच्यावरती अप्लाय होणारे ते इक्वल असतात किंवा बॅलन्स्ड फोर्सेस असतात. इक्वल डिस्ट्रीब्युशन त्यांचं असतं. म्हणजे ऑल डायरेक्शन्स मध्ये सपोज एक सेंट्रल मॉलिक्यूल आपण कन्सिडर केला तर काय होईल, फॉर एक्झाम्पल सपोज हा एक सेंटरचा मॉलिक्यूल आहे, ठीक आहे. वी दिस कंटेनर, आपल्याकडे अशा पद्धतीचा कंटेनर आहे ज्याच्यामध्ये या लेवल पर्यंत आपण काय केलेलं आहे, वॉटर फिलअप केलेलं आहे. तर आपल्याकडे हा एक सेंटरचा मॉलिक्यूल आहे. इथे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील वॉटरचे जे याच्या सराउंडिंग मध्ये असतील अवेलेबल. तर त्यापैकी कुठलाही एक सेंटरचा आपण जर मॉलिक्यूल कन्सिडर केला तर काय होतं, त्याच्या सराउंडिंग मध्ये जितके काही मॉलिक्युल्स आहेत ते त्याला काय करत असतात, इक्वली अट्रॅक्ट करत असतात. म्हणजे सगळीकडून सेम फोर्स अप्लाय होणार आहे. ऑल राईट, बिकॉज सराउंडिंग मध्ये सगळेच मॉलिक्युल्स अवेलेबल आहेत. कुठल्याही डायरेक्शन मध्ये तुम्ही बघा तिथे मॉलिक्यूल असणारच आहे. त्यामुळे काय होतं, सेंटरचा मॉलिक्यूल ऑल डायरेक्शन्सनी इक्वली अट्रॅक्ट केला जातो. बट जर सरफेसचा मॉलिक्यूल तुम्ही कन्सिडर केला, सपोज इथे सरफेसवरती एक मॉलिक्यूल आहे, तर त्या सरफेसच्या मॉलिक्यूलसाठी काय होईल बरं, जे काही इनसाइड आहेत म्हणजे आतल्या साईडला तो इक्वली खेचला जाईल, ओके, अट्रॅक्ट केला जाईल. आतमध्ये जे काही वॉटरच्या मॉलिक्युल्स अवेलेबल आहेत तिथे, किंवा इवन सरफेसवरती जे काही मॉलिक्युल्स असतील ते सुद्धा काय करतील, त्याला इक्वली अट्रॅक्ट करतील. बट
आता या सरफेसच्या वरती जर आपण बघितलं तर इथे वॉटरचा कंटेंट नाहीच आहे, कारण इथे आपली वॉटरची लेवल संपते. याच्यावरती वॉटर आहे का नाही आहे, इथे ॲटमॉस्फिअर आहे, फक्त एअर प्रेझेंट आहे. त्यामुळे हा जो काही मॉलिक्यूल आहे आपला तो काय होतो, फक्त इनसाइड कडून फोर्स अप्लाय झाल्यामुळे आतल्या साईडला फक्त अट्रॅक्ट केला जातो आणि या साईडला काहीच फोर्स अप्लाय केलेला नाही. त्यामुळे त्या मॉलिक्यूलवरती जे काही फोर्सेस आहेत ते काय होतात, अनबॅलन्स होतात, त्यांच्यामध्ये बॅलन्सिंग राहत नाही. इथे आपण बघितलं सगळीकडून इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे, सगळ्याच बाजूने तो मॉलिक्यूल इक्वली अट्रॅक्ट होतोय. बट इथे ॲट दी सरफेस फक्त तो इनसाइडने होणार आहे किंवा सरफेसवरती होईल, अप साइडने काय होणार आहे, देर इज नो एनी फोर्स. त्यामुळे त्याच्यावरती असणारे मॉलिक्युलर फोर्सेस काय होतात, अनबॅलन्स. आणि अनबॅलन्स झाल्यामुळेच मग काय होतं, सरफेस टेन्शन ही एक कन्सेप्ट आपण बघतो. फॉर एक्झाम्पल आपण टेस्ट ट्यूबमध्ये वगैरे जर पाणी फिलअप केलं तर आपल्याला दिसतं की जे काय पाण्याची लेवल आहे ते आपल्याला एकसारखी दिसत नाही. सेंटरमधून जे काय आहे थोडंसं आपल्याला काय दिसतं, कर्व पार्ट दिसतो पाण्याचा. तो कशामुळे, तर याच्यामुळेच, बिकॉज सरफेसवरती जे काही मॉलिक्युल्स असणार आहेत ते अनबॅलन्स्ड असतात, म्हणजे फोर्सेस त्याचे अनबॅलन्स असतात, ते इक्वली अट्रॅक्ट केले जात नाहीत म्हणून. सो ॲड्झॉर्प्शन मीन्स ॲक्च्युली काय आहे, तर या अनबॅलन्स्ड फोर्सेसमुळे होणारी एक कन्सेप्ट आहे. The phenomenon of attracting and retaining the molecules of a substance on the surface of solid or a liquid, resulting into higher concentration of molecules on the surface than in the bulk, is called as adsorption. सरफेसचे जे काही फोर्सेस आहेत अनबॅलन्स झाल्यानंतर काय होणार आहे, मग तो सरफेस काय करेल, ऑब्विसली ते फोर्सेस बॅलन्स करण्यासाठी ट्राय करेल. कुठलीही गोष्ट असेल जेव्हा ती अनस्टेबल होते तेव्हा काय करणार आहे, स्टेबिलिटीसाठी ट्राय करत असते. इन द सेम वे सरफेस मॉलिक्यूल सुद्धा काय करतील, त्यांचे फोर्सेस बॅलन्स करण्यासाठी ट्राय करतील. मग ते बॅलन्सिंग कधी होणार आहे, जेव्हा अप साइडने सुद्धा त्या सरफेसवरती सुद्धा फोर्स अप्लाय होईल, म्हणजे आउटसाइड पार्टमधून. आणि त्या आउटसाइड पार्टमधून फोर्स अप्लाय होणार म्हणजेच काय, तर आउटसाइड ॲटमॉस्फिअरमध्ये असणारे जे काही मॉलिक्युल्स असतील ते त्या सरफेसवरती ॲड्झॉर्ब होतील तेव्हा. म्हणजेच सरफेसवरती काय होतं, त्या मॉलिक्युल्सचं जे काय कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढायला लागतं. त्यामुळे काय होईल, जेणेकरून अपसाइड डाऊनसाइड दोन्हीचे फोर्सेस बॅलन्स होतील. आणि मग त्यावेळी जे काय कन्सेप्ट होते तिथे किंवा प्रोसेस होते त्याला आपण म्हणतो ॲड्झॉर्प्शन. सरफेसवरचे जे काही मॉलिक्युल्स आहेत त्यांचा फोर्स अनबॅलन्स झाल्यामुळे ॲटमॉस्फिअरमधले मॉलिक्युल्स अटॅच होतात, त्या सरफेसवरती अट्रॅक्ट केले जातात, आणि त्या कन्सेप्टला आपण म्हणतो ॲड्झॉर्प्शन, किंवा त्या फिनॉमिननला आपण म्हणतो ॲड्झॉर्प्शन. ओके, नेक्स्ट, व्हाय डज ॲड्झॉर्प्शन ऑकर. येस, आता मी जे काही सांगितलं तेच सेम रिझन आहे की ॲड्झॉर्प्शन का होतं. ॲड्झॉर्प्शन कसं होतं आपण बघितलं की सरफेसवरती मॉलिक्युल्स अटॅच होणार आहेत त्याला आपण म्हणतो ॲड्झॉर्प्शन. बट ते का होतं, तर येस, अनबॅलन्स्ड फोर्सेस. The adsorption phenomenon is caused by dispersion forces, किंवा ज्याला आपण लंडन डिस्पर्शन फोर्सेस असं सुद्धा म्हणतो, किंवा वंडरवॉल्स फोर्सेस. तुम्ही वंडरवॉल फोर्सेस हा कॉमन वर्ड ऐकला असेल, त्यालाच आपण लंडन फोर्सेस सुद्धा म्हणत असतो. आणि हे कसे असतात, तर शॉर्ट रेंजचे असतात आणि ॲडिटिव्ह म्हणजे ज्यांचे आपण समेशन करू शकतो. The adsorption force is the sum of all interactions between all the atoms. तर ॲड्झॉर्प्शन फोर्स म्हणजेच काय असतो, जेवढे काही मॉलिक्युल्समध्ये इंटरॅक्शन्स होत असतात ॲटम्समध्ये त्या सगळ्यांची समेशन म्हणजेच तो टोटल फोर्स. द पुलिंग इंटरॅक्शन्स कॉज द सरफेस ऑफ लिक्विड टू टायटन लाईक अन इलास्टिक फिल्म. मग आता आपण बघितलं की सरफेसवरती जो काही मॉलिक्युल असेल तो काय होईल, डाऊन साईडने आपण अट्रॅक्ट केला जातो, म्हणजेच पुलिंग होतं त्याचं. आणि त्यामुळे काय होणार आहे, जो काही सरफेस असेल तिथं तो सरफेस टाईट होणार आहे. जसे आपण इलास्टिक फिल्म बघतो किंवा रबर, जर आपण रबरला खेचलं तर काय होईल, तो टाईट होतो. इन द सेम वे सरफेस सुद्धा त्या लिक्विडचा काय होतो, टाईट होतो लाईक अ इलास्टिक फिल्म. आणि तिथे मग सरफेस टेन्शन आपल्याला दिसतं. सरफेस टेन्शन म्हणजेच काय असतं, तर मेजर ऑफ इलास्टिक फोर्स ॲट दी सरफेस ऑफ लिक्विड. जो काही स्ट्रेस त्या सरफेसवरती निर्माण झालेला असतो किंवा इलास्टिक फोर्स त्याचं मेजरिंग म्हणजेच काय असतं, सरफेस टेन्शन.
It is nothing but the amount of energy which is required to stretch or increase the surface area of a liquid by unit area. सरफेस टेन्शन म्हणजेच अशी एनर्जी जी त्या सरफेसला स्ट्रेच करायला लागते किंवा त्याचा युनिट एरिया वाढवण्यासाठी लागते अशी एनर्जी म्हणजेच सरफेस टेन्शन असते. So there is a tendency to have minimum surface tension, that is a decrease of free energy which leads to adsorption. मग त्या सरफेस वरची फ्री एनर्जी जी काय असते अवेलेबल ती डिक्रीज व्हायला लागली की आपलं adsorption इनक्रीज होत जातं. See this image. फर्स्ट दोन्हीकडे सुद्धा सरफेस आहे. ओके, त्याला एक आपण बाउंड्री अशी दाखवलेली आहे. तर ही कन्सेप्ट आहे adsorption आणि राईटला आपण दाखवलेलं आहे ते आहे ॲब्सॉर्प्शन. फक्त एका लेटरचा डिफरन्स आहे, इथं डी आहे इथं बी. पण फरक काय आहे बघा, इथे ॲब्सॉर्प्शन हे फक्त सरफेस वरती होतं, म्हणजे जे काय मॉलिक्युल्स आहेत ॲटमॉस्फिअर मधले ते फक्त आणि फक्त सरफेस वरतीच अटॅच होऊ शकतात. ओके, दे कॅन अक्युमुलेट ओनली ऑन द सरफेस, नॉट इन द बल्क. बल्क म्हणजे काय, इनसाइड. बट ॲब्सॉर्प्शन हे इनसाइड दॅट पर्टिक्युलर सरफेस, इनसाइड दॅट पर्टिक्युलर बॉडी असं होतं. म्हणजे स्पंजमध्ये पाणी ॲब्झॉर्ब होतं, म्हणजेच पूर्ण स्पंज जो काय आहे तो भिजलेला असतो. काय फक्त वरचा सरफेसचा पार्ट भिजलेला आहे आणि आतमध्ये स्पंज आहे असाच असतो का? नो, पूर्ण स्पंज आपला ओला होता याचाच अर्थ काय, इनसाइड युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होतं कम्प्लीट त्या पार्टमध्ये. बट ॲब्झॉर्प्शन फक्त आणि फक्त सरफेस वरती दिसेल आपल्याला, इनसाइड मध्ये काहीही त्याची ऍक्शन होत नाही. हाच डिफरन्स आहे. ॲब्झॉर्प्शन मध्ये युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असतं इनसाइड द बॉडी किंवा थ्रू आउट द बॉडी, आणि ॲब्झॉर्प्शन मध्ये ओनली अँड ओनली सरफेस वरती डिस्ट्रीब्युशन असतं. त्यामुळे याला आपण सरफेस फिनॉमिनन म्हणतो आणि याला बल्क फिनॉमिनन म्हणतो. नाव द टर्म्स विच आर इन्वॉल्व्ड इन द ॲब्झॉर्प्शन. फॉर एक्झाम्पल आता आपण सोल्युशन बघतो. सोल्युशन कशाने बनलेलं असतं? सोल्युशन इज मेड अप ऑफ सोल्यूट प्लस सॉल्वंट. यस, अगदी मला वाटतं 5th 6th पासून आपण शिकत आलोय. सोल्युशन इज मेड अप ऑफ सोल्यूट प्लस सॉल्वंट. सोल्यूट आणि सॉल्वंट ऍड केले की सोल्युशन तयार होतं. तर त्याच पद्धतीने ॲब्झॉर्प्शन मध्ये सुद्धा दोन टर्म आहेत, ॲड्झॉर्बंट आणि ॲड्झॉर्बेट. ओके, ॲड्झॉर्बंट आणि ॲड्झॉर्बेट. तर हे जे काही पूर्ण कन्सेप्ट दिसते आपल्याला ॲब्झॉर्प्शन, यामध्ये मॉलिक्युल्स आहेत आणि शिवाय सरफेस पण आहे. तर यामध्ये एक पार्ट आहे तो आहे ॲड्झॉर्बंट आणि दुसरा आहे तो आहे ॲड्झॉर्बेट. मग ॲड्झॉर्बंट कशाला म्हणायचं आणि ॲड्झॉर्बेट कशाला म्हणायचं, वी विल सी. फर्स्ट, ॲड्झॉर्बंट मीन्स व्हॉट, द मटेरियल ऑर द सबस्टन्स विच इज प्रेझेंट इन द बल्क ऑन द सरफेस ऑफ विच ॲड्झॉर्प्शन टेक्स प्लेस. म्हणजे असं मटेरियल किंवा असं सबस्टन्स जे की बल्क क्वांटिटीमध्ये असतं आणि ज्याच्या सरफेसवरती ॲड्झॉर्प्शन होतं. म्हणजे हा पूर्ण पार्ट याच्या सरफेसवरती ॲड्झॉर्प्शन झालंय, त्यामुळे हा सगळा पार्ट असणार आहे ॲड्झॉर्बंट, म्हणजे जे जास्त क्वांटिटीमध्ये असतं. फॉर एक्झाम्पल सॉल्वंट, सोल्युशनमध्ये जसं सॉल्वंट लार्ज प्रपोर्शनमध्ये असतं, सोल्यूट प्रेझेंट इन द लेसर प्रपोर्शन. इन द सेम वे ॲड्झॉर्बंट जो असेल तो लार्जर प्रपोर्शन मध्ये असतो आणि त्याच्या सरफेसवरती ॲड्झॉर्प्शन होत असतं. मग ॲड्झॉर्बेट म्हणजे काय, सोल्यूट सारखं विच इज प्रेझेंट इन लेस क्वांटिटी. द सबस्टन्स विच गेटिंग ॲड्झॉर्ब्ड ऑन द ॲड्झॉर्बंट इज कॉल्ड ॲज ॲड्झॉर्बेट. असा सबस्टन्स जो काय होतो त्या सरफेसवरती अटॅच होतो, अटॅच होणारा पार्ट म्हणजे ॲड्झॉर्बेट, आणि ज्या सरफेस वरती होतो तो सरफेस म्हणजे ॲड्झॉर्बंट. सी दिस पिक्चर, फक्त मी एक सिम्बॉलिकली दाखवलेला आहे, इट इज जनरल पिक्चर आहे. ठीक आहे, सपोज करूयात की हा जो काय मधला पार्ट आहे तो आहे आपला ॲड्झॉर्बंट आणि तो कशा असणार आहे तर सॉलिड पार्ट आहे, आणि त्याच्या सरफेस वरती जो काही सरफेस आहे सगळ्यात साईडने तो कसा आहे ओपन आहे, त्या सरफेस वरती मॉलिक्युल्स अटॅच होतील, गॅसचे असतील किंवा मग सॉल्यूट, तर तो काय असणार आहे ॲड्झॉर्बेट. म्हणजे इथे जर बघितलं आपण हे जे काही मॉलिक्युल्स आपल्याला दिसत आहेत सर्कल मधले ते सगळे काय असणार आहेत ॲड्झॉर्बेट.
आणि हा सरफेस आणि त्याचा खालचा जो पार्ट आहे तो म्हणजे ॲड्सॉर्बंट. Now, examples of adsorption. First, adsorption of gases like hydrogen, oxygen by finely divided metals like platinum, palladium, copper, nickel, etc. म्हणजे जनरली गॅसेसचं ॲड्सॉर्प्शन जास्त होत असतं, त्यामुळे आपण हायड्रोजन, ऑक्सिजन किंवा प्लॅटिनम, पॅलाडियम, कॉपर, निकेल ह्या मेटल सरफेसवरती होतं ना, त्यामुळे हायड्रोजन, ऑक्सिजन या गॅसेसचं ॲड्सॉर्प्शन मेनली आपण एक्झाम्पल्समध्ये घेतो. किंवा ॲड्सॉर्प्शन ऑफ गॅसेस लाईक नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड बाय ॲक्टिवेटेड चारकोल. ॲक्टिवेटेड चारकोल आपण बघतो क्रीम्समध्ये वगैरे सुद्धा यूज केलेलं असतं, किंवा मास्क असतात, चारकोल मास्क. इवन प्युरिफिकेशन ऑफ वॉटरमध्ये सुद्धा आपण चारकोल यूज केलेला असतो. तर चारकोल काय करतो, जे काय इम्प्युरिटीज असतील, फॉर एक्झाम्पल वॉटर असेल तर सगळ्या इम्प्युरिटीज तो ॲड्सॉर्ब करत असतो, म्हणून आपण प्युरिफिकेशन मेथडमध्ये तो यूज करतो. इन द सेम वे नायट्रोजन किंवा CO2 सारखे गॅसेस सुद्धा चारकोलवरती ॲड्सॉर्ब होतात. मग यामध्ये जे काही हे गॅसेस आहेत ते ॲड्सॉर्बेट असतील आणि ॲक्टिवेटेड चारकोल ॲक्ट करेल ॲज अ ॲड्सॉर्बंट. आणि ते सुद्धा जे काही हे पॅलाडियम, कॉपर, प्लॅटिनम आहेत ते ॲज अ ॲड्सॉर्बंट म्हणून ॲक्ट होतील आणि गॅसेस ॲड्सॉर्बेट, बिकॉज ते गॅसेस अटॅच होणार आहेत. जो काही सरफेस आहे तो सरफेस आपण ॲड्सॉर्बंट म्हणतो. किंवा रिमूव्हल ऑफ कलरिंग मॅटर लाईक ऑर्गॅनिक डाय, फॉर एक्झाम्पल मिथिलीन ब्लू. When charcoal is added to methylene blue solution and shaken, then it become colorless, and after some time dye molecules accumulate on the surface. जसं आपण वॉटरचं प्युरिफिकेशन तसंच डाय जो काय आहे कलरिंग मॅटर आपल्याकडे असेल तर कलर रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा आपण चारकोल यूज करू शकतो. चारकोल काय करतो, जे काय कलरिंग मॅटर असेल त्यातला ॲड्सॉर्ब करून घेईल सरफेसवरती आणि त्या वॉटरला क्लिअर करेल. So these are some examples of adsorption. Now, जशी adsorption टर्म आहे तर त्याच्या रिव्हर्स असणाऱ्या सुद्धा काही टर्म्स आहेत किंवा त्याच्याशी रिलेट करणाऱ्या. फर्स्ट वन इज डिसॉर्प्शन. डिसॉर्प्शन म्हणजे काय असतं, द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ अन adsorbed substance from a surface on which it was adsorbed. म्हणजेच काय, ॲड्सॉर्प्शनच्या एक्झॅक्ट रिव्हर्स असणारी प्रोसेस. ॲड्सॉर्प्शनमध्ये मॉलिक्युल्स अटॅच होतात किंवा ॲक्युम्युलेट होतात. ॲक्युम्युलेट म्हणजेच काय होतात, ते सरफेसवरती साठा ज्याला म्हणतो आपण. ओके, एका सरफेसवरती काय होतात, अटॅच होतात सगळे एकत्र असे कंबाईन. तर ॲक्युम्युलेशन होतं म्हणजेच ॲड्सॉर्प्शन, अटॅचमेंट. आणि ते जर आपण रिमूव्ह केलं, त्या सबस्टन्सला सरफेसवरून आपण रिमूव्ह केलं तर काय होतं, डिसॉर्प्शन. म्हणजे एक्झॅक्ट रिव्हर्स. ॲड्सॉर्प्शनमध्ये अटॅचमेंट होते, डिसॉर्प्शनमध्ये त्याचं रिमूव्हल होतं. ते सगळे सबस्टन्स आपण रिमूव्ह करतो, त्याला म्हणायचं डिसॉर्प्शन. अँड वन मोर, सॉर्प्शन. सी दिस, एक एक्झाम्पल आपण सांगितलं ज्यावरून तुम्हाला इझिली कळेल की सॉर्प्शन काय असतं. When a chalk is dipped in ink, जो काय आपण चॉक वापरतो ना व्हाईट बोर्डसाठी किंवा ग्रीन बोर्डसाठी, तर तो चॉक आपण डीप केला सपोज इंकमध्ये, पेनमध्ये जे काही इंक आपण फिलअप करतो ती इंक आपण घेतली, त्याच्यामध्ये आपण एक चॉक डीप केला, तर काय होईल, इंक मॉलिक्युल्स आर ॲड्सॉर्ब्ड ॲट द सरफेस ऑफ चॉक. पहिल्यांदा आपण काय करणार आहे, पूर्ण चॉक तो डीप करणार का, नाही, फक्त थोडासा पार्ट चॉकचा आपण डीप करणार. त्यामुळे काय होईल, फर्स्ट प्रोसेस होते ती ॲड्सॉर्प्शन. म्हणजे इंकचा, आता फॉर एक्झाम्पल ब्लू इंक आपल्याकडे आहे, त्यामध्ये आपण व्हाईट चॉक डीप केला, जस्ट डीप केला, तर काय होतं, थोडासा पार्ट जो काय आहे त्या ह्याचा चॉकचा तो ब्लू होईल आणि रिमेनिंग जो असेल तो ॲज इट इज व्हाईट राहील. अँड द सरफेस बिकम्स कलर्ड. फक्त थोडासा सरफेस कलर होईल, बाकीचा चॉक ॲज इट इज व्हाईट राहणार आहे. While the solvent of ink goes deeper into the chalk due to absorption. नेक्स्ट स्टेपमध्ये काय व्हायला लागतं, जी काही इंक त्याच्यामध्ये गेलेली आहे चॉकमध्ये ती ॲब्झॉर्ब व्हायला लागते. ते इंकचे मॉलिक्युल्स काय होतात, त्या चॉकमध्ये पसरायला लागतात, स्प्रेड व्हायला लागतात.
म्हणजे ॲब्झॉर्प्शन झालं, त्यामुळे काय होतं, पूर्ण जो काय व्हाईट चॉक आहे आपला ब्लू दिसायला लागेल थोड्या वेळाने. म्हणजे इथे स्टार्टिंगला ॲब्झॉर्प्शन पण झालं, आफ्टर सम टाइम ॲब्सॉर्प्शन पण झालं, दोन्ही सुद्धा टर्म झाल्या. So when both adsorption and absorption occur simultaneously, one by another, म्हणजे one after another, एक झाल्यानंतर एक असे दोन कन्सेप्ट जर होत असतील एकाच वेळी, तर त्याला आपण म्हणतो सॉर्प्शन. अशी स्टेज जिथे ॲब्झॉर्प्शन पण होतं आणि ॲडझॉर्प्शन पण होतं सायमल्टेनियसली, एक झाल्यानंतर एक लगेच, तर त्यावेळी आपण त्या सिच्युएशनला म्हणणार आहोत सॉर्प्शन. जसं आपण चॉक आणि इंक बघितलं. ओके, ॲडझॉर्प्शन आणि डिसऑर्प्शन इथे डिफरन्स दिसतोय आपल्याला. फर्स्ट ॲडझॉर्प्शन मध्ये काय होतात, हे मॉलिक्युल्स या सरफेसवरती अटॅच होत आहेत, आणि डिसऑर्प्शन म्हणजे इथून ते पुन्हा रिमूव्ह झाले. आणि सॉर्प्शन म्हणजे जिथे दोन्ही ॲडझॉर्प्शन पण होत असतं, सायमल्टेनियसली ॲब्सॉर्प्शन सुद्धा होत असतं. सो इन शॉर्ट आपण की पॉइंट्स रिमेंबर करायचे आहेत. ॲडझॉर्प्शन प्लस ॲब्झॉर्प्शन असेल तर सॉर्प्शन, and reverse of adsorption is nothing but the desorption. And the last, comparison between the adsorption and absorption. कंपेअर करायचं आहे आपल्याला. या टॉपिक मध्ये ऍक्च्युअली आपण ॲडसॉर्प्शन जे आहे, ओके, हाच पार्ट कंप्लीट स्टडी करायचा आहे, बट बेसिक म्हणून आपल्याला ॲडझॉर्प्शन आणि ॲब्झॉर्प्शनचं ॲटलिस्ट कंपॅरिझन किंवा जे काही डिफरन्शिएटिंग पॉईंट्स आहेत ते माहीत असले पाहिजेत, म्हणून आपण हा चार्ट घेतोय. तर फर्स्ट आहे, ॲडझॉर्ब्ड मॅटर इज कॉन्सन्ट्रेटेड ओनली ॲट दी सरफेस अँड डज नॉट पेनिट्रेट थ्रू दी सरफेस. पेनिट्रेट म्हणजेच काय, पूर्णपणे त्या सरफेसमध्ये किंवा त्या बॉडीमध्ये ते जात नाही, फक्त आणि फक्त सरफेसवरती कॉन्सन्ट्रेट होतं, जो काय ॲडझॉर्ब केलेला मॅटर आहे तो. बट इथे ॲब्झॉर्प्शन मध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन होतं इनसाइड ॲज वेल ॲज दी सरफेस. सरफेसवरती सुद्धा होतं आणि इनसाइड दॅट पर्टिक्युलर मॅटर सुद्धा काय होतं, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. म्हणजे इथे आपण एक्झाम्पल बघणार आहोत की स्पंज आपण वॉटरमध्ये डीप केलेला आहे आणि इथे जे काही गॅसेस आहेत त्यांचं ॲब्झॉर्प्शन किंवा ॲक्टिवेटेड चारकोल प्युरिफिकेशन घेऊ शकतो किंवा मास्कचं एक्झाम्पल. त्यामुळे आपण ॲडझॉर्प्शनला म्हणतो इट इज ओनली अ सरफेस फिनॉमिनन, आणि ही कशी आहे, बल्क फिनॉमिनन. सेकंड आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲडझॉर्बेट इज हाय ओनली ॲट द सरफेस. ऑफकोर्स सरफेसवरतीच फक्त अटॅचमेंट होते, त्यामुळं सरफेसवरतीच याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, जो काय मॅटर अटॅच होणार आहे तो. बट इथे युनिफॉर्म असतं कॉन्सन्ट्रेशन, इथे जास्त किंवा सरफेसला जास्त, इनसाइड कमी असं काही नाही. इथे सगळीकडे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असतं, इक्वल डिस्ट्रीब्युशन असतं. इट इज डिपेंडंट ऑन टेम्परेचर अँड प्रेशर. येस, टेम्परेचर किंवा बिकॉज ॲडझॉर्प्शन कशाचं होत असतं, गॅसेसचं किंवा सोल्यूट आपण जे काही घेणार आहोत ते. त्यामुळे टेम्परेचर आणि प्रेशरमध्ये जर आपण चेंजेस केले तर ॲडझॉर्प्शन इफेक्ट करू शकतं. ॲब्झॉर्प्शन इट इज इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. It is accompanied by evolution of heat. Yes, when adsorption occurs, some amount of heat is evolved from that. So heat of adsorption ज्याला आपण म्हणतो, जी काही heat evolve होत असते during the process of adsorption, but it is not accompanied by any evolution or absorption. Absorption मध्ये कुठल्याही टाईपचे heat evolve पण होत नाही किंवा absorb पण केली जात नाही. It depends on surface area. Yes, जितका surface area जास्त असेल, more the amount of surface area, more the adsorption. Surface area जितका जास्त available होईल तितके जास्त molecules त्याच्यावरती attach होऊ शकतील, adsorb होऊ शकतील. त्यामुळे surface area is directly proportional to adsorption. But here it is independent of surface area. Examples of adsorption. Example, adsorption of gas or liquid like acetic acid by activated charcoal. And here absorption of water by cotton. Yes, sponge म्हणू शकतो cotton, even filter paper. Okay, we are using filter paper in the laboratory. That filter paper is also
absorb the water or any type of liquid, absorption of ink by blotting paper, etc. So this is all about the comparison between the adsorption and absorption. टॉपिक इझी आहे ॲड्झॉर्प्शन आणि कोलॉइड्स हा. फर्स्ट आपण ॲड्झॉर्प्शन कंप्लीट करणार आहोत, देन कोलॉइड्सचा पार्ट बघणार आहोत. यामधला बऱ्यापैकी पार्ट जो आहे तो रिड्यूस झालेला आहे सिलेबसमध्ये, त्यामुळे रिड्यूस झालेला कंटेंट आपण या लेक्चर्समध्ये सध्या तरी घेणार नाही आहोत, बट जेव्हा आपण जेई नीट किंवा सीईटीचे पॉईंट्स बघणार या टॉपिकचे, त्यामध्ये मी ते इन्क्लूड करेन. सो आय विल स्टॉप हिअर and we will continue the next point in the next lecture. Thank you.